मित्रांनो आपलं चालू आहे 3.4 क्वेश्चन नंबर 4 आपण कंटिन्यू सुरू करू. बघा काय क्वेश्चन नंबर 4. देयर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रोज ऑफ सीट्स. ऑडिटोरियम म्हणजे एक सभागृह आहे, त्याच्यामध्ये खुर्च्यांच्या अशा रांगा असतात ना खुर्च्यांच्या, अशा एकूण 27 रांगा आहेत. आडव्या रांगा किती आहेत? 27. हे ऑडिटोरियम मी तुमच्यासाठी काढतोय आणि लक्षात घ्या यामध्ये अशा या खुर्च्यांच्या रांगा आहेत, या अशा रांगा आहेत. रोज ज्याला आपण काय म्हणतो रोज, काय म्हणतो रोज. आणि ह्या रोज ज्या आहेत या किती आहे? 27. म्हणजे आडव्या रांगा 27 आहेत. आता त्यापैकी पुढे बघा काय दिलेले आपल्याला. देर आर 20 सीट्स इन द फर्स्ट रो. पहिल्या रांगेमध्ये 20 सीट आहेत, म्हणजे 20 खुर्च्या आहेत. नंतर एक थोडं गॅप सोडतो मी. 22 सीट्स इन द सेकंड रो. दुसऱ्या रांगेमध्ये 22 खुर्च्या आहेत. किती खुर्च्या आहेत? 22. ही झाली फर्स्ट, ही झाली मित्रांनो तुमची सेकंड रो. आणि आता ही बघूया थर्ड रो. 24 सीट्स इन द थर्ड रो. आणि तिसऱ्या रांगेमध्ये किती खुर्च्या आहेत म्हणते? 24 खुर्च्या आहेत. अशा रांगा फर्स्ट सेकंड थर्ड अशा किती रांगा आहेत? 27 रांगा आहेत. 27 रोज आहेत. अशा 27 रोज आहेत. ठीक आहे, असं गृहीत धरा. नंतर काय? अँड सो ऑन या पद्धतीनं, म्हणजे दोन दोन, पहिल्या रांगेत 20, दुसऱ्या रांगेत 22, तिसऱ्या रांगेत 24, आता 24 आणि 2 26 अशा दोन दोन खुर्च्या वाढत गेले. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. तर 15व्या रांगेत किती खुर्च्या? आपण सोल्युशन लिहून घेऊ पहिले. सोल्युशन मध्ये आता ही झाली आपली पहिली रांग. पहिली रांग म्हणजे हा कोण झाला आपला? ए लाच आपण काय म्हणू शकतो? T1. घ्या इथे A is equal to T1 is equal to 20. D is equal to, खुर्च्या किती कितीने वाढत आहेत? 2 ने. D झाला आपलं 2. ओके. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? पहिलं फाइंड आउट करायचंय पहा. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. 15व्या रांगेतल्या खुर्च्या काढायच्या. 15व्या म्हणजे T15 बरोबर क्वेश्चन मार्क. आणि दुसरं काय फाइंड आउट करायचंय बघा. अँड ऑल्सो फाइंड द टोटल नंबर ऑफ सीट्स इन द ऑडिटोरियम. आणि या सगळ्या रांगेवरून किती खुर्च्या आहेत? आता सगळ्या रांगेतल्या खुर्च्या काढायच्या म्हणजे काय करावं लागेल? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या यांची बेरीज. बेरीज म्हणजे कोणता फॉर्म्युला? समचा फॉर्म्युला. बरोबर आहे, म्हणून यस घेतलं. आणि अशा ऑडिटोरियम मध्ये किती रांगा आहेत? पहिले सांगितलं तुम्ही किती रांगा आहेत? 27 रांगा, म्हणजे 27 रोज, म्हणजे यस 27 मित्रांनो आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, तर चला घ्या Tn चा फॉर्म्युला. Tn इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू D. आता n म्हणजे काय? त्या रांगेचा नंबर. कितव्या रांगेतल्या खुर्च्या काढायच्या आहेत तुम्हाला? 15व्या रो मधल्या, 15व्या रांगेतल्या. म्हणजे n ची किंमत किती घ्यावी लागेल आता तुम्हाला? 15. मग या T15 इज इक्वल टू A म्हणजे पहिली रांग, किती खुर्च्या? 20 प्लस n मायनस 1, 15 मायनस 1 इंटू D 2. T15 इज इक्वल टू 20 प्लस 15 मधून 1 गेला, 14 इंटू 2. मित्रांनो T15 इज इक्वल टू 20 प्लस 14 दुनी 28. मित्रांनो या पद्धतीने T15 इज इक्वल टू 20 अधिक 28 हे झाले तुमचे 48. मीन्स 48. 20 प्लस 28 48. म्हणजे सरळ सरळ 15th रो मध्ये किती चेअर झाल्या? 48. आता सेकंड काढायचं होतं तुम्हाला. यस 27 क्वेश्चन मार्क. ओके. Sn चा फॉर्म्युला Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू D. बघा मित्रांनो आता एकूण किती रांगेतल्या खुर्च्या काढायच्या? 27. मग जिथे जिथे n असेल तिथे 27 घ्या. यस 27 इज इक्वल टू 27 अपॉन 2
in bracket 2 as it is, put the value of a. a म्हणजे पहिली रांग 20 खुर्च्या प्लस n minus 1 27 minus 1 into d ची किंमत 2. चला घ्या 27 by 2 is equal to ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन 20 दुनी 40, 27 मधून 1 गेला 26, 27 minus 1 26 into 2. ओके, इथे आलं 27 by 2 in bracket 40 plus, आता 26 दुनी करा, 26 दुनी 52. ओके, आता करा मित्रांनो 27 upon 2 in bracket याचे ऍडिशन करा. 2 plus 0 2, 5 plus 4 9, 92. आता 92 ला भाग तोडायचा आहे 2 ने. इथे भागाकार करून दाखवतो तुम्हाला वाटल्यास. 92 भागीला किती 2, 2 चौक 8, 9तून 8 गेले 1 उरला मित्रांनो, खाली घेतले 2, 2 सख 12. कितीचा भाग गेला मित्रांनो तो 46 चा, 46. आता काय राहिलं आपलं 27 into 46. हे मल्टिप्लिकेशन करू मित्रांनो आपण इथे. 46 into 27, 7 सकम 42, 2 अच्छे आले 4, 7 चौक 28 आणि 4 32, साइन दुनी 12 2, हत्सा आला 1, 4 दुनी 8 आणि 1 9, 2 4 9 3 12, म्हणजे हे आलं मित्रांनो 1242, 1242. आन्सर लिहा मित्रांनो. फर्स्टचा आन्सर आलं होतं आपलं 48 आणि सेकंडचा आन्सर आलं मित्रांनो आपलं 1242. इथे पुढे सीड्स असा शब्द लावा, सीड्स. ओके, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट क्वेश्चन कॅरी करू आपण लगेच. बघा पुढचा क्वेश्चन आहे, कारगिल टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक. कारगिल एक ठिकाण आहे हिमालयामधलं, तिथलं टेम्परेचर रेकॉर्ड केलं एका हप्त्यातलं, फ्रॉम मंडे टू सॅटरडे, सोमवार पासून शनिवार पर्यंतच. ऑल रिडिंग्स आर वेअर इन एपी. सगळ्या रिडिंग्स ज्या आहेत म्हणजे तिथलं जे तापमानाच्या ज्या नोंदी आल्या, रोजचं तापमान हे कसं आलं एपी मध्ये, आणि काही कंडिशन दिलेल्या आहेत आपल्याला. ठीक आहे, तर पहिले आपण काय करू, टेम्परेचर घेऊन टाकू. पहिले टेम्परेचर ऑन मंडे, टेम्परेचर ऑन ट्यूसडे, टेम्परेचर ऑन वेडनेसडे, टेम्परेचर ऑन थर्सडे, टेम्परेचर ऑन Friday and temperature on Saturday. आता मित्रांनो बघा आपल्याला सर्व टेम्परेचर एपी मध्ये दिलेले आहे. ओके, मग एपी मध्ये दिलेले असतील तर आपण टेम्परेचर पहिले घेऊ शकतो A-3D, A-2D, A-D, A+D and A+2D असं टेम्परेचर होईल मित्रांनो. ठीक आहे, लेट म्हणायला पाहिजे होतं. चला बघूया आता फर्स्ट कंडिशन पहा काय, द सम ऑफ टेम्परेचर ऑन मंडे अँड सॅटरडे वॉज 5 डिग्री मोर दॅन द सम ऑन टेम्परेचर ऑफ ट्यूसडे अँड सॅटरडे. means temperature आपल्याला बघा काय करायचं, दी सम ऑफ टेम्परेचर ऑन कोणाची सम करायची पहिले मंडे आणि सॅटरडे. मग टेम्परेचर ऑफ मंडे प्लस टेम्परेचर ऑफ सॅटरडे.
ओके इज इक्वल टू काय म्हणते बघा, द सम ऑफ टेम्परेचर ऑन मंडे अँड सॅटरडे वॉज 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑन ट्यूसडे अँड सॅटरडे. आता ट्यूसडे आणि सॅटरडे टेम्परेचर ऑफ ट्यूसडे प्लस टेम्परेचर ऑफ, एक मिनिट बारीक अक्षर काढावं लागेल तेव्हा करायला म्हणून, टेम्परेचर ऑफ पहिले कोणाची सम करा, मंडे अँड सॅटरडे, टेम्परेचर मंडे प्लस टेम्परेचर सॅटरडे इज इक्वल टू sum of temperature of Tuesday and Saturday. Temperature Tuesday plus temperature Saturday. आणि काय म्हणते कंडिशन बघा, the sum of the temperature on Monday and Saturday was 5 degree more. कितीने जास्त आहे, 5 ने, प्लस 5 डिग्री. ओके चला टाका किमती. टेम्परेचर ऑन मंडे, मंडेचं बघा किती आहे, ए मायनस 3D प्लस टेम्परेचर ऑन ट्यूसडे, टेम्परेचर ऑन सॉरी टेम्परेचर प्लस टेम्परेचर ऑन सॅटरडे, सॅटरडेचं घ्या किती आहे, ए प्लस 2D इज इक्वल टू टेम्परेचर ऑन ट्यूसडे, ट्यूसडेचं घ्या, ट्यूसडेचं टेम्परेचर बघा किती आहे, ए मायनस 2D प्लस टेम्परेचर ऑन सॅटरडे घ्या परत, ए प्लस 2D. ओके टेम्परेचर ऑन ट्यूसडे, टेम्परेचर ऑन सॅटरडे प्लस किती 5. ओके आता बघा काय होईल याच्यात, ए हाऊ मेनी आहे, 2a मायनस 3D मधून प्लस 2D गेले, मायनस 1D. ही एक साइड सॉल्व्ह झाली, इकडे मायनस 2D प्लस 2D कट. काय होतं ते सांगा मित्रांनो, ए प्लस ए 2a प्लस 5. ओके आता बघा हे 2a आणि हे 2a कटले, इकडे काय राहिलं, मायनस 1 नाही लिहिलं चालते, म्हणजे मायनस डी इज इक्वल टू 5, डी इज इक्वल टू, साइन चेंज करा, हे प्लस याला द्यायचं, हे मायनस याला द्यायचं, डी इज इक्वल टू काय आलं मग मायनस 5. ओके प्लस नाही लिहिलं तरी चालतं, म्हणजे डी इज इक्वल टू आलं तुमचं मायनस 5. आता पुढची कंडिशन पहा काय दिलेली आहे, इफ द टेम्परेचर ऑफ नको इथे ऑन पाहिजे, इफ टेम्परेचर ऑन वेनसडे वॉज मायनस 30 डिग्री सेल्सिअस, टेम्परेचर ऑफ वेनसडे इज इक्वल टू मायनस 30 डिग्री सेल्सिअस, मायनस 30 घेतलं तर ते. आता टेम्परेचर वेनसडेचं टेम्परेचर पहा किती आहे, ए मायनस डी, ए मायनस डी इज इक्वल टू मायनस 30. चला व्हॅल्यू पुटअप करू, therefore a as it is minus as it is, d ची व्हॅल्यू मायनस 5 इज इक्वल टू मायनस 30. therefore a is equal to minus minus plus 5 is equal to minus 30. Therefore, a is equal to minus 30 plus 5 तिकडे गेल्यावर minus 5. Therefore, a is equal to minus 30 आणि minus 5 minus 35. आलं लक्षात मित्रांनो? आता काढूया आपण याचे आन्सर. टेम्परेचर ऑन पहिले कोणतं काढायचं आपल्याला, मंडे. सांगा मग मंडेचं काय आहे? मंडेचं बघा काय, a मायनस 3d टाका व्हॅल्यू
-35 -3 आणि d ची व्हॅल्यू -5. चला करा. -35 मायनस मायनस बिकम प्लस, ब्रॅकेट म्हणजे मल्टिप्लिकेशन, मायनस मायनस प्लस, 5 3 जा 15, 5 3 15. चला करा वजाबाकी. 5 मधून 5 गेलं 0, 3 मधून 1 गेला 2 म्हणजे -20. आता आपल्याला काढायचं मित्रांनो टेम्परेचर ऑन मंडे झाल्यावर ट्यूसडे. टेम्परेचर ऑन ट्यूसडे बघा काय आहे, a - 2d, ठेवा व्हॅल्यू a -35 -2, d ची व्हॅल्यू -5. -35 प्लस 5 2 जा 10 means -25. ओके. टेम्परेचर ऑन ट्यूसडे नंतर वेनसडे. सांगा मित्रांनो वेनसडेचं टेम्परेचर ऑन वेनसडे a - d. इथे सॉल्व करू मित्रांनो याला. -35 -5 means -35 plus 5 that's equal to -30. नंतर मित्रांनो टेम्परेचर ऑन थर्सडे. टेम्परेचर ऑन थर्सडे a आणि a is equal to -35. टेम्परेचर ऑन फ्रायडे. टेम्परेचर ऑन फ्रायडे a plus d, -35 plus -5 मित्रांनो that's equal to -35 -5 that's equal to -40. आणि या पद्धतीनेच तुम्ही सॅटर्डेचं टेम्परेचर काढू. मित्रांनो या एक्सरसाइजचा लास्ट क्वेश्चन पहा. ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम was arranged on land which is triangular in shape. म्हणजे जागतिक पर्यावरणाच्या दिवशी एका ट्रायंग्युलर जागेवर ट्री प्लांटेशन करण्याचं ठरवलं, म्हणजे वृक्षारोपण करण्याचं ठरवलं. ट्रीज आर प्लांटेड सच दॅट द फर्स्ट रो देअर इज वन ट्री. आणि या त्रिकोणाकृती जागेवर असं ठरलं झाडं लावायचं की पहिल्या रांगेत एक झाड, बघा रो म्हणजे आडवी रांग, पहिल्या रांगेत एक झाड. नंतर बघा काय म्हणते, फर्स्ट रो देअर इज वन ट्री, इन द सेकंड रो देअर आर टू ट्रीज. दुसऱ्या रांगेत किती झाडं लावायचे, दोन. देअर आर इन द थर्ड रो थ्री ट्रीज. तिसऱ्या रांगेत किती लावायचे, तीन झाडे. अँड सो ऑन. या पद्धतीने फाइंड दी टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज. तर अशा 25 रांगा असतील तर त्यामध्ये एकूण झाडे किती हे आपल्याला काढायचं आहे. मित्रांनो बघा इथे सोल्युशन. गिवन एपी, दिलेली एपी काय दिलेली एपी, 1 2 3 4 डॉट डॉट डॉट. ओके. पहिल्या रांगेत एक झाड, दुसऱ्या रांगेत दोन, तिसऱ्या रांगेत तीन, या पद्धतीने. हिअर या इथे काय मिळालं तुम्हाला, ए म्हणजे पहिल्या रांगेतील झाड, म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो, T1 सुद्धा म्हणू शकतो. किती आहे, एक. डिफरन्स, कॉमन डिफरन्स, झाड किती कितीने वाढतायत प्रत्येक रांगेत, एक एकने, म्हणजे कॉमन डिफरन्स सुद्धा तुमचा झाला एक. ए पण एक आहे, डी पण एक आहे. आणि तुम्हाला टोटल नंबर ऑफ ट्रीज काढायच्या, म्हणजे सगळ्यांची काय करायची आता, बेरीज करायची. बेरीज म्हणजे कोणता फॉर्म्युला, यसचा फॉर्म्युला. आणि किती रांगेतली बेरीज करायची, टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज. अशा किती रांगेतले, 25 रांगेतले, म्हणजे 25 रोज मधले तुम्हाला ट्री करायचे. म्हणजे यस 25 मित्रांनो तुमचं आहे क्वेश्चन मार्क. मग टाका एसएनचा फॉर्म्युला, एसएन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n - 1 इंटू d.
हा झाला एसनचा फॉर्म्युला. मित्रांनो लक्षात ठेवा इथे n ची किंमत 25 घ्यावी लागेल कारण एकूण रांगा किती आहेत तुमच्या 25. चला घ्या S25 is equal to 25 by 2 in bracket 2 a ची किंमत 1 plus 25 minus 1 into d ची व्हॅल्यू सुद्धा 1. चला बघा मित्रांनो काय आले 25 by 2 in bracket 2 1 जा 2 plus 25 minus 1 24 into 1. काय झालं मित्रांनो हे 25 by 2 as it is in bracket 2 as it is plus 24 1 जा 24 24 एक 24. ओके 25 divided by 2 in bracket 24 plus 2 26. मित्रांनो 2 ने डिवाइड करू 2 1 जा 2 13 2 जा 26 13 दुनी 26. आता काय राहिलं मित्रांनो तुमचं 25 into 13. चला घ्या मित्रांनो आता 25 न 13 ला गुणू 25 त्रिक 75 शी 5 45 7 25 एक 25 मित्रांनो 25 अधिक 7 25 आणि 7 25 आणि 5 मित्रांनो 30 आणि ते 2 32 म्हणजे 325 आणि हे काय आहेत बेटा 30.